देवाच्या कार्यक्रमाला देव उभा आहे. आपल्या मातीला माणसं सुद्धा मी खादर टाळाला पडावं लागतं. पाखाच्या वाले त्यांनी तिकडं भोगायचं व्हायलं एक सोपी गोष्ट आहे काय. टाळावाला असता तर मृदुवाला नसतो, मृदुवाला असता तर टाळकरी गायचा. ती अवस्था आहे महाराज. एकादशीच्या दिवशी कीर्तनाला समाज जमा भरपूर. द्वादशीच्या दिवशी ब्रह्मरसाचं जेवण सगळ्या लोकांनी. आणि पुन्हा विचारते महाराज आता या ठिकाणी आता जातो दक्षिणा येत लोक काही साधी काय सावधा माणसाला सुद्धा म्हणजे आहो हे आता काय कसं आहे म्हणजे देश काल पर्व. सावधा महाराजांनी सांगितलं की जे साधक असतात आणि त्या साधकाला देश काल विहित देव यांना त्यांना काय नाही मनाला आलं यायचं कारण ते स्वतंत्र आहे. आपण पारतंत्र आहे. त्यांच्या मनाला आपलं वाटलं ना तर या ठिकाणी जन्म घ्यायचा घेतला इथं राहायचं चालले त्यांच्या काय मनावर गेलंय त्यांचं. तसं सद्गुरु पूर्णाद्वैत असत जग प्रख्यात अज्ञान ग्रंथी तुटे ते ग्रंथेची मरण ज्ञात्याला अज्ञानाचं ग्रंथी अज्ञान रूपी अंधकाराची गाठ तुटली की त्यांचं मरण झालं. तेची मरण ज्ञात्या मग त्याला तुम्हाला काही गरज नाही. ते डोळ्याने पहावे मरण सुख सोहळा निधान आनंद सर्वरी भुवन सर्वात्मक पणे भोग आपुले मरण पाहिले न्या डोळा. आपलं मरण डोळ्याने पाहिलं त्यांनी डोळ्याने पाहिलं आपले डोळे देखत मोठे आवडत पण आपल्याला कुठं सांगता येतं लोकांना पुन्हा काही सांगता येत नाही आपलं मरण कसं आलंय म्हणून. पण महाराज अहंकार मग नष्ट होय मी माझा संकोच दुरी जाय देव हृदयी प्रगट होय चिन्ह उमटे अंगी. सांगितलं अहंकार सगळा नाही सुटतो संकोच सगळा दूर निघून जातो आणि हृदयी देव प्रगट होतो. हे चिन्ह संतांच्या बाबतीमध्ये होतात दुसरं कोणाच्याही बाबतीत साधूच्या बाबतीत हे चिन्ह महावाक्याचे प्रभावे नासती तृतीय स्वभावे जाती समंत कुळावगे ज्ञान दिवे नासते. ज्ञान रूपी दिव्याने सगळं नासत. स्थूल देह लिंग देह आणि कारण देह नासती त्रिदेह स्वभावी हे तिन्ही देह नासते. कशामुळे नासतात महावाक्याचे प्रभावे कारण त्याच्याकडे महावाक्याचा त्यांना बोध झालेला होता मी एक ब्रह्म आहे अशी त्यांची अवस्था झालेली आहे. काम क्रोध नष्ट होती वैराग्ये स्वयकरी बसती ब्रह्माग्नी शीतल तृप्ती सर्व काळ होतसे. काम क्रोध हे नष्ट होऊन जातात वैराग्याची वस्ती ती आणि ब्रह्माग्नी पितराची तृप्ती सर्व काळ होते. एकाच या पिंडदाने मुळत रहिलेले तिरवन सव्यापसव्य कर्मणी विघ्न एक विठ्ठली झाले पिंड पदावरी दिला आपुरिया करी माझी झाले गया वर्जन पितले पितराचे ऋण केले कर्मांतर भूंब मारिली हरिहर तुका म्हणे माझे भार उतरले मुझे. आता काही शिल्लक नाही पिंड पदावरी आणि दिला आपुलेकरी आता गरज आता तिला केली काय देऊन टाकली वजवर टाकलं सगळ्यांनी आपण उजवा आणि गाव इकडचं काढायचं इकडे घालायचं ते आता असतं इकडून इकडं तिसराचं असलं इकडे घ्यायचं देवाचं असलं इकडून टाकायचं. आता सगळे आपण सगळे काही शिल्लक राहिले कर्म आणि कर्म अकर्म हे सगळं काय झालं विठ्ठलाला अर्पण करू लागलं. आई तैसी पूजा झाली पुढे सगळं उधरली पंचभूते उदासीन ब्रह्मरूप अग्नीत. आता हे पंचमहाभूत आहेत ना हे उदासीन म्हणजे याला घालून टाकलं ब्रह्मरूप अग्नीमध्ये सगळ्या कुळाचा उद्धार पुढे सगळं उधरले म्हणजे वंश उद्धरीला. आज नामदेव महाराजांची पुण्यतिथी आणि नामदेव महाराजांनी खरंच सावता महाराजांचं कधी वर्णन केलंय हे तुम्हाला पाठीमागे 2 दिवसापूर्वी तुम्ही ऐकले की ज्यावेळेस नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज सावता महाराजांच्या आरणला आले होते आणि ज्यावेळेस त्यांना देव सापडत नव्हता आणि सापडल्यानंतर त्यांनी सांगितलं की धन्य ते आरण रत्नाची खान जन्मला निदान सावता त्यांनी वर्णन केले ते वंश उद्धरीला नामामुळे त्यांचा जन्म सफळ झाला वंश उद्धरीला. माळियाचा महाराज सुद्धा म्हणतात पुढे सगळं उद्धरिले पंचमती उदासिले ब्रह्मरूप अग्नीत वर्णाही आधी गेलो सुखरूप होण्या